काय करा, भजन करून घ्या, पूजन करून घ्या. पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. लोक आम्हाला म्हणतात बाबा आम्हाला तुमच्याबरोबर परतीला यावं वाटतं पण आता पाय काम करत नाही. त्यांना म्हणलं पाय चांगले होते तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेला, आता कुठे शक्य आहे. जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्य आहे, जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंतच काय होतंय, पायी तीर्थयात्रा घडते, ब्रह्मगिरीची प्रदर्शना घडते, पंढरनाथ परमात्म्याची वारी घडते, तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तना. एकदा शरीरातली शक्ती क्षीण झाली. महाराज सांगतात मग दिवस अस्तमान काय आयुष्यरूपी भानू असताना गेला, परत फक्त पश्चाताप करण्याची वेळ होत असते. कौतुक वाटे झाले हवेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये तीर्थाची उपासना सांगितली. कारण संतांनी आपल्या साधनेमध्ये प्रवृत्त केलं. करा जप तप अनुष्ठान या संतेचे महाराज स्थापिले. संतांनी मार्ग दाखवून दिले. अधिकार तैसा करू उपदेश नाही. प्रत्येकाचा ज्ञानाचा अधिकारी भिन्न आहे, उपासनेचा अधिकारी भिन्न आहे, कर्माचा अधिकारी भिन्न आहे. सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी संतांनी सोपं साधन जप करा, तप करा, अनुष्ठान करा, या करा. लावीने कर्मी शुद्ध आचरण कोणा एका जन्मी केले पाहिजे. हे केलेलं साधन कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये फलद्रूप होऊन आपल्याला सर्वत्र ज्ञान सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भवनाम जन्मला सर्वत्र वासुदेव दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पण यासाठी ते पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे तुकाराम महाराज वर्णन करतात. हे साधन केलं पाहिजे. पावले सत्वर निष्काम उद्धार जिंकलेली अपार वासना. ज्यांनी हे अपार वासना जिंकली त्यांचा ताबडतोब उद्धार झाला. तुमच्या अभ्यासासाठी संतांनी काय सांगितलंय, पूजावे अतीत देव द्विज. अतीताची पूजा करा, देवाची पूजा करा, ब्राह्मणाची पूजा करा. जोडोनी धनना घाली माती ब्रह्मवृंदे पूजन येते. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.